हरिओम. आज गुरुवार 21 ऑगस्ट 2025, श्रावण शके 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. सुख स्वतःवरच अवलंबून आहे. ऐकूया त्यांचे विचार. सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही ना. आणि याचं कारण असं की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडूनच मिळवायचं असतं. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे, अशा अर्थाची म्हण आहे. मग जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला असेल तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फरक काय? पण घरातील दिव्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काहीही उपयोग होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. आणि म्हणून समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलाय. पण असं कधी झालंय का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठेही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार आहे. म्हणजे सुख हे जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. आणि त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वरांनी मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली, ती इतर प्राण्यांना नाहीये. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं. आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपं. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश काय? सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचाराने टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्यतो करीत राहावेत. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन. असं केल्याने सुख मिळणार. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही. मग जगाने आपल्यासारखे वागावे असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतायत की मन हे मीच आहे. भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही आणि वृत्ती स्थिर राखावी. म्हणून भगवंताला काय करायचं? घट्ट धरावं आणि समाधानात राहावं. भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावं, वृत्ती स्थिर राखावी. आणि वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच आहे. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.